राज्यांचे त्यांचे 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 राज्यस्तरीय कायदे होते माहिती अधिकाराचे. त्याच्यामध्ये माहिती अधिकार महाराष्ट्र सुद्धा अग्रेसर होता. आज त्याचं जर गणित पाहिलं तर आजही सर्वात जास्ती माहिती अधिकार हा महाराष्ट्रामध्येच वापरला जातो. अगदी केंद्रापेक्षाही जास्ती माहिती अधिकार अर्ज हे महाराष्ट्रामध्ये प्राप्त होतात आणि ही एक खूप चांगली सक्षम बाजू आहे, लक्षात घ्या. आता माहिती अधिकार म्हणजे काय? साधं सरळ गणित आहे. अत्यंत सोप्या भाषेत मी सांगणार आहे. तुम्हाला मनामध्ये सिस्टीम बद्दल, सरकारबद्दल, ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत, किंबहुना मी म्हणेन की तुमचे जर स्वतःचे पर्सनल प्रॉब्लेम सोडून जो काही प्रश्न तुमच्या मनामध्ये येत असेल तो विचारायचा हक्क तुम्हाला राज्यघटनेने आणि हा संसदेमध्ये कायदा होऊन तुम्हाला मिळालेला आहे. त्यामुळे हा हक्क तुम्हाला मिळालेला आहे आणि तो इतर जे मूलभूत हक्क आहेत, बोलण्याचं स्वातंत्र्य, फिरण्याचं, कामधंदा, प्रॉपर्टी घेण्याचं जे काही मूलभूत कायदे आहेत आपल्याकडे 4-5, त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये शिक्षण ऍड झालं, तसाच हा मूलभूत कायदा झालेला आहे. पूर्वी तो त्यापैकी एक असं म्हटलं जातं, पण आज तो मूलभूत कायदा झालेला आहे. त्यामुळे तो तुम्हाला हक्क मिळालेला आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे तो हक्क तुमचा कोणीही डावलू शकत नाही. हे पहिली लाईन अंडरलाईन करा, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, माहिती जाणून घ्यायचा हक्क तुम्हाला मिळालेला आहे ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत. तुम्हाला मनामध्ये जे प्रश्न येतात ते तुम्ही विचारू शकता. आता त्याच्यामध्ये ऍडव्हान्स लेवल जर म्हटली की बाबा नक्की कुठले विचारायचे, काय विचारायचे, कोणाला विचारायचे, कधी विचारायचे, कदाचित हा सगळा विषय आपण ऍक्च्युअल हार्डकोर 1 to 1 मध्ये वर्कशॉप होईल, मग मुंबईत होईल, पुण्यामध्ये होईल, जे काही संयोजक आपले जे आहेत, महाराष्ट्र सचिव प्रमोदजी अरेंज करतील, तेव्हा मी ते जास्त व्यवस्थित घेईन. आज आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळं तुम्हाला मी कायदा काय आहे, त्याचे एक्झाम्पल्स किती आहेत, पोलखोल काय, 1-2 मेजर सेक्शन जे महत्वाचे आहेत की जे माहिती असणं गरजेचं आहे तेवढे तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही ब्रेक नंतर मला प्रश्न काही विचारू शकता. आता माहितीचा अधिकार मिळाल्यानंतर आजही परिस्थिती काय आहे, तर 135 कोटीपेक्षा जास्त जनता असून सुद्धा त्याचं प्रमाण आज 2005 पासून 2020 पर्यंत 14 वर्ष झालेली आहेत, लक्षात घ्या, तरी सुद्धा अत्यल्प आहे. कारण 135 कोटीच्या माध्यमातून 5 ते 10% लोकांनी कायदा वापरणं किमान एकदा, हे प्रमाण अत्यंत कमी आहे. हे सर्वात पहिलं ध्यानात घ्या. त्यानंतर आणि त्यामुळे वापरलाच गेला पाहिजे. तुम्हाला ज्ञान मिळाल्यानंतर किंवा तुम्ही तो करल्यानंतर तो जास्तीत जास्त तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य असणार आहे, हे पहिलं ध्यानात घ्या. दुसरी गोष्ट, त्याचा प्रमाण कसं वाढवू शकतो आपण, तर त्याला एकच उत्तर आहे, ते म्हणजे वापरणे, वापरणे आणि वापरणे. माहितीचे अधिकार वापरा, भ्रष्टाचार टाळा, असं माझं स्पष्ट म्हणणं आहे. पण आजपासून माझा जो अनुभव बघता मला असं स्टेटमेंट करावं असं वाटतं की, दिसतंय का, ऐकू येतंय ना? येतं येतं, तुम्ही बोलत बोला. हो, येतं येतं. मध्ये 1-2 स्क्रीन गायब झाली. तर बेसिकली याचं प्रमाण वाढवण्याकरता तो तुम्हाला वापरणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. अनलेस अनटिल तो तुम्ही वापरत नाही तोपर्यंत त्यातली मजा तुम्हाला कळणार नाही. जोपर्यंत वापरणार नाही तोपर्यंत माहिती काय असते, माहिती किती मिळते, त्याचा उपयोग कसा करू शकतो, त्याचा विनियोग कसा करू शकतो, त्या माध्यमातून मी लोकांची कामं कशी करू शकतो, त्या माध्यमातून अगदी थेट मला सत्ता कशी मिळेल, इथपर्यंत गणित जाऊ शकतात, हे लक्षात घ्या. कारण आपल्याला मिळालेले मुद्दे, त्याच्यामध्ये काम करण्याची पद्धत, त्या ऑथेंटिकेशन डॉक्युमेंट ज्याला म्हणतात किंवा लिगल डॉक्युमेंट म्हणतात, हे मिळवून द्यायची ताकद ही फक्त आणि फक्त आणि फक्त ही माहिती अधिकारामध्ये आहे, हे पहिलं डोक्यात घ्यायला. आता हा माहिती अधिकार का वापरला पाहिजे, तर सर्वात पहिलं कारण की जे प्रत्येक नागरिकाने लक्षात ठेवलं पाहिजे, तो म्हणजे तुम्हाला हा मूलभूत हक्क मिळालेला आहे, तुम्हाला हक्क मिळालेला आहे म्हणून तो वापरलाच पाहिजे, एक. दुसरी गोष्ट, आज आपण कोट्यवधीचे कर देतो.
कोट्यावधीचे आपण कर देतो, हा जर आकडा जर तुम्ही बघितलात, आणि हा आकडा मी जे जे काही बोलीन आता ब्लॅक अँड व्हाईट बोलीन, मी आता जे काही आकडे सांगेन, जे काही मी बोलीन त्या प्रत्येकाचं माझ्याकडे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये प्रमाण आहे. माहिती अधिकार वापरून मिळवलेले कागद आहेत. त्याच्यामुळे मी जे काय म्हणेन या प्रत्येकाला माझ्याकडे एव्हिडन्स आहे, हे कायम लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट, कोट्यवधीचे कर जेव्हा देतो तेव्हा आपल्याला मिळतं काय? आज जवळजवळ केंद्राचा फक्त जर 2016-17चा आकडा पकडला तर हा जेव्हा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस मिळून 28 लाख करोड हा आकडा आहे, लक्षात घ्या. आय रिपीट, 28 लाख करोड. किती 28 वर शुद्ध होतात हे कॅल्क्युलेशन तुम्ही नंतर करा. आणि त्या बदल्यात आपल्याला काय मिळतं, याचा विचार करणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आज तुम्ही जर बघाल तर प्रशासन असेल, सरकार असेल, जी काही सिस्टीम आहे ह्यांच्या करता लाखो कायदे झाले आहेत आणि ते रेग्युलर बेसिसवर तुमच्या विरुद्ध वापरत असतात. आता तुम्ही आम्ही म्हणजे कोण? जनता, नागरिक, जे कर भरतात, नाही भरत, जे काय जनता किंवा नागरिक असं जर म्हटलं या भारताचे, तर त्यांच्या विरोधात वापरायला या सिस्टीमकडे लाखो कायदे आहेत, लक्षात घ्या. पण 1947 नंतर 12 ऑक्टोबर 2005 साली हा एकमेव कायदा असा झालेला आहे की जो जनता या सिस्टीम विरोधात, जे प्रशासन आहे, नोकरशाही आहे, सरकार आहे, त्याच्या विरोधात वापरू शकते. आणि तो एकमेव असल्यामुळे त्याचं महत्व अनन्यसाधारण आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तो प्रत्येकाने वापरलाच पाहिजे. तुम्ही सामान्य माणूस म्हणून वापरा, तुम्ही कार्यकर्ता म्हणून वापरा, तुम्ही पदाधिकारी म्हणून वापरा, त्या वेळेचे तुमचे विषय वेगळे होतील, ते बदलत जातील. त्याच्यामध्ये प्रगल्भता कशी येईल, त्याच्यामध्ये आणखीन ट्रेनिंग काय काय करता येईल, हे तर आम्ही आमच्या माध्यमातून करूच. पण हे सेशन झाल्यानंतर किंवा ही कार्यशाळा झाल्यानंतर माझ्या माध्यमातून तो कायदा जास्तीत जास्त मी स्वतः कसा वापरेन हे बघितण्याकडे तुमचं लक्ष गेलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर आणखीन कशा करता वापरायला पाहिजे, तर सर्वात मोठं कारण म्हणजे भ्रष्टाचार. आज तळागाळामध्ये पसरलेला आहे. भारताचं नाव अगदी वाईट झालेलं आहे. 1947 पासून अगदी 1952 पासून तुम्ही आतापर्यंत जर घोटाळ्यांचे आकडे बघितलेत किंवा घोटाळ्यांची जर यादी बघितलीत तर ती प्रचंड आहे. किंबहुना मी असं म्हणीन किंवा मी असं स्टेटमेंट करू इच्छितो की 1947 पासून आतापर्यंत 72 वर्ष झाली. या 15 ऑगस्टला 73वं वर्ष होईल स्वातंत्र्याचं. एक योजना दाखवा की ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही. एक योजना दाखवा की ज्याच्यामध्ये गळती झाली नाही. एक योजना दाखवा की ज्याच्यापर्यंत ती योजना किंवा ते पैसे किंवा तो लाभ आहे हा 100% खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचला. एकही उदाहरण नाही. म्हणून सुद्धा हा कायदा वापरला गेला पाहिजे, हे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, अगेन, लाच दिल्याशिवाय काम होतं का? वशिला लावल्याशिवाय काम होतं का? माझा 14 वर्षाचा अनुभव, म्हणजे ज्या दिवसापासून हा कायदा आलेला आहे त्या दिवसापासून मी हा कायदा वापरतो आहे. आज जवळजवळ अगदी अतिशयोक्ती न करता की ज्याच्याकडे प्रत्येकाच्याकडे एव्हिडन्स आहेत, मी माझ्या स्वतःच्या संजय शिरोडकर ह्या नावानी आज किमान 5,000 पेक्षा जास्त वेळा हा कायदा वापरलेला आहे. 5,000, हे लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये मी अतिशयोक्ती काहीही करत नाहीये. त्याचं फलित म्हणजे एक सर्वात मोठं उदाहरण म्हणजे टोल एक झोल आहे. दुसरी गोष्ट, हे वापरताना किंवा आणखीन एक कारण की का वापरलं पाहिजे, कर झाला, भ्रष्टाचार झाला, वशिला झालं, लाच झालं. आज जी काही आपल्या देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक विषमता आहे, याचं वैषम्य, याचं वाईट प्रत्येकाला वाटत असेलच. पुढे काय, तर तुम्हाला मिळालेले हक्क, तुम्हाला मिळालेले कायदे, तुम्हाला मिळालेल्या सोयी सुविधा या खरंच काय आहेत या तुमच्यापर्यंत पोहोचतच नाहीत, तुम्हाला माहितीच नाहीयेत. आणि मग आपल्यालाच माहित नसेल तर खालच्या लोकांना किंवा तळागाळातल्या लोकांना काय माहिती असणार, लक्षात घ्या. सर्वात महत्वाचं कारण हे आपण का करणं गरजेचं आहे, ऍज अ कार्यकर्ता किंवा जो कोणी आता आज मला वाटतं बऱ्याच पक्षाचे कार्यकर्ते पण आग्रा खतर आज आलेले आहेत. मी कोणाचंही नाव न घेता तुमच्या पक्षाकरता, आपल्या पक्षाकरता कशा पद्धतीने आपण ही माहिती गोळा करून तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. लक्षात घ्या, प्रचंड पैसा आपण देतो, प्रचंड योजना आहेत, फक्त त्या लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. हा इतिहास आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ही आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता प्रचंड आहे. या सगळ्याची उत्तरं तुम्हाला माहिती अधिकारांमधनं मिळू शकतात. आज ही जी चळवळ फोफायला पाहिजे, जितकी वाढायला पाहिजे तितकी नाही वाढते.
याचं सर्वात मोठं कारण हे असं आहे की सरकारकडे प्रत्येक विभागाच्या किमान 1 ते 2% हा जो बजेट असतो, बजेट मधला पैसा असतो, हा तुम्हाला माहिती अधिकाराच्या प्रमोशन करता, कार्यशाळा अरेंज करण्याकरता, मटेरियल डेव्हलप करण्याकरता, जे काही छापील मटेरियल आहे माहिती अधिकाराच्या संदर्भात हे जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कंपल्शन आहे. मग केंद्र सरकार असो का राज्य सरकार असतो, ही लोक करत नाही. हे दुर्दैव आहे. आणि आजपर्यंतचा इतिहास 12 ऑक्टोबर 2005 पासून आतापर्यंत जर बघितलं तर एका सरकारने किंवा केंद्र सरकारने ज्या प्रमाणामध्ये तुम्ही प्रसार आणि प्रचार करायला पाहिजे तो करत नाहीत. याचं एकमेव कारण म्हणजे या मधल्या सगळ्या सिस्टीम मध्ये असलेला भ्रष्टाचार जो ओपन होतो, जो बाहेर येतो, ज्याच्यामुळे यांना त्रास होतो, म्हणूनच हा प्रचार हे जनतेपर्यंत पोहोचत नाहीत. पण म्हणून काही आपल्याला अडलेलं नाहीये. हे आपलं स्वतःच कर्तव्य, म्हणून आपण हे करणं गरजेचं आहे. तुम्ही जर तुमच्या स्वतःकरता वापरलात, ऑटोमॅटिक तुमच्या कुटुंबाचं काम होणार आहे, ऑटोमॅटिक तुमच्या समाजाचं काम आहे, ऑटोमॅटिक तुमच्या समाजाच्या माध्यमातून देशसेवा सुद्धा होणार आहे, लक्षात घ्या. आणि सर्वात महत्त्वाचे कारण जे अधोरेखित करून ठेवा, आपण जेव्हा प्रत्येकाला जेव्हा जेव्हा माहिती अधिकार वापरत असतो तेव्हा तेव्हा आपण सिस्टीमला चांगलं कार्य, ज्याला इंग्लिशमध्ये गुड गव्हर्नन्स हा शब्द आहे, हे करायला आपोआप मदत करत असतो. माझा 14 वर्षाचा अनुभव अत्यंत चांगला आहे. सक्सेस स्टोरीज भरपूर आहेत. त्याच्यानंतर आतापर्यंत 14 वर्षांमध्ये कृपेने अजिबात नाव खराब झालेलं नाहीये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझा सिस्टीमचा अनुभव अगदी लाखात एखाद दुसरा डिपार्टमेंट किंवा अधिकारी सोडला तर माझा अनुभव अत्यंत चांगला आहे. आता तो का चांगला आहे, कसा चांगला आहे, कदाचित जेव्हा जेव्हा आपण प्रॅक्टिकल मध्ये येऊ, कारण ज्या पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजे, ज्या पद्धतीने प्रश्न विचारले पाहिजे, ज्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे, ज्या पद्धतीने पेशन्स ठेवले पाहिजेत, ज्या पद्धतीने तुम्हाला अपेक्षित काय आहे ते आपल्याला साध्य होतंय का, कशा पद्धतीची माहिती हवी आहे, जेणेकरून तुमचं काम होतंय का, या जर गोष्टी तुम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं प्रत्येक व्यक्तीला यश मिळायला काहीही हरकत नाहीये. आणि हा काही रॉकेट सायन्स नाहीये. हा अनुभवातनच मी सुद्धा शिकलो आहे. सुरुवातीचे 2-3 वर्ष मलाही प्रॉब्लेम झाला, पण हळूहळू करत आज 5,000 माहिती अधिकार, त्याच्यामधनं शेकडो प्रकारची माहिती. आज महाराष्ट्रामध्ये एकही असं मिनिस्ट्री नाहीये, एकही असं महामंडळ नाही की जिथे माझा माहिती अधिकार गेलेला नाहीये. तीच गरज केंद्र सरकारची. जवळ जर केंद्र सरकारमध्ये 100 डिपार्टमेंट असतील असं गृहीत धरू, तर त्यातले 70-75 डिपार्टमेंटकडे माझा माहिती अधिकार गेलेला आहे कदाचित. आणि जोपर्यंत हे माहिती अधिकाराचं तुम्हाला व्यसन लागत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही त्याच्यातली मजा काय आहे. त्याच्यानंतर ही चळवळ ज्या पद्धतीने फोफायला पाहिजे ती पद्धतीची चळवळ फोफावलेली नाहीये. याचं एकमेव कारण की सरकारला हे करायचं नाहीये आणि सरकार आणि सिस्टीमनी हे जोखलेलं आहे, ओळखलेलं आहे की सामान्य माणूस हा एकत्र नाहीये, सामान्य माणूस हा संघटित नाहीये. त्यामुळे त्यामुळे ही ज्या प्रमाणात फोफावत होते त्या प्रमाणात फोफावत नाहीये. त्यानंतर मग आपण काय केलं पाहिजे, माहिती अधिकार वापरायच्या आधी बाजारामध्ये पुस्तकं प्रचंड आहेत, गुगलवर तुम्हाला भरपूर माहिती अवेलेबल आहे. त्यातही या लॉकडाऊन मध्ये मी माहिती अधिकार अगदी सुरुवातीमध्ये पुस्तक लिहिलेलं आहे. हे लॉकडाऊन संपलं की ते प्रकाशित होईलच. तर सांगायचा मुद्दा आहे की माहिती अधिकाराचा अभ्यास करताना किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न आल्यानंतर बेसिक 2-3 गोष्टी तर तुम्ही डेफिनेटली करा. प्रत्येक राज्य सरकार असो, केंद्र सरकार असतो, प्रत्येक विभागाच्या, मिनिस्ट्रीच्या, महामंडळाच्या ज्या वेबसाईट आहेत की ज्या कंपल्सरी आहेत, प्रत्येक वेबसाईटवर नागरिकांची सनद असते आणि प्रत्येक वेबसाईटवर शासन निर्णय GR असतो, गव्हर्नमेंट रिझोल्युशन. हा जर तुम्ही वाचायची जर तुम्ही तसदी घेतलीत किंवा हे वाचायची जर तुम्ही सवय लावलीत तर मला असं वाटतं तुमच्या मनातले प्रश्न हे अर्ध्यानी कमी होतील. कारण जर तुम्हाला कळलं की ही सिस्टीम कशी काम करते, कोण अधिकारी आहेत, कुठे गेलं पाहिजे, कुठली योजना आहे, कशा पद्धतीचा क्रायटेरिया आहे, अर्ज कसा भरायचा, फी कशी भरायची, कुठे भरायची, काय करायचं, हे जर यंत्रणा तुम्हाला जर कळली की त्याचं बऱ्यापैकी ज्ञान तुम्हाला नागरिकांची सनद आणि GR मधनं मिळत असते. त्याच्याही माध्यमातून जर नाही मिळाली तर डेफिनेटली माहितीचा अधिकार आहे जो तुम्हाला वापरणं गरजेचं आहे. पण ह्या जर चांगल्या सवयी जर तुम्ही लावल्यात तर मला असं वाटतं प्रबोधन चांगलं होईल. बऱ्याच लोकांनी लिहून पण ठेवलेलं आहे. आणि शेवटी स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
हे जे वस्तुस्थिती आहे हे मी स्वतः अनुभवलेलं आहे, लक्षात घ्या. तुम्ही जोपर्यंत पाण्यात पडणार नाही, जोपर्यंत माहितीधिकार वापरणार नाही, तोपर्यंत तुम्हाला तो चालतो, नाही चालतो, तुमचं काम होतं, नाही होतं, त्या माध्यमातून तुम्हाला मदत होते, समाजाची जे काही असेल ना, जोपर्यंत माझं त्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा या कार्यशाळेनंतर, जास्तीत जास्त प्रकारे आणि जास्तीत जास्त वेळा हा माहितीचा अधिकार वापरणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की मला प्रचंड सक्सेस मिळालेला आहे. सक्सेस इन व्हॉट सेन्स? सक्सेस इन की माहिती मिळते. सक्सेस इन व्हॉट सेन्स की सक्सेस म्हणजे मला माहिती मिळते, चांगली मिळते, भरभरून मिळते आणि त्याचा उपयोग सुद्धा व्यवस्थित चांगल्या प्रकारे लोकप्रिय करता येतो. याचं अगदी ढळढळीत उदाहरण म्हणजे टोल एक झोल हे माझं पुस्तक आहे किंवा टोल या विषयावरचं माझं काम आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर साधारणपणे एक पोलखोल ही जर तुम्हाला मी एक 4-5 उदाहरणं सांगितली, तसा तर म्हणजे तुम्ही जे जे सांगाल ते विभागामध्ये झोलच झोल आहे. पण तरी सुद्धा एक तुम्ही ऑटो रिक्षाचं उदाहरण घेतलं, जे प्रत्येक गावामध्ये आहे. बरोबर आहे? अगदी म्हटलं तरी तो भाडं नाकारतो किंवा त्याच्याकडे ड्रेस नसतो आणि पलांडिमका असतो. तर त्याची जर नियमावली बघितली आणि ती जर तुम्ही प्रत्येकाने स्वतःजवळ ठेवली आणि ती जर तुम्ही तुमच्या विभागातल्या, एरियातल्या, वॉर्डातल्या, जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या, संपर्कातल्या जे कोणी असतील त्या लोकांपर्यंत ती जर माहिती, ज्येष्ठ नागरिक असतील, यांना सर्वात जास्ती त्रास होतो. ती जर नियमावली ठेवली आणि त्या नियमावलीच्या माध्यमातून त्या ज्येष्ठ नागरिकांनी फक्त त्या एखाद्या रिक्षावाल्यांनी भाडं नाकारल्यानंतर जी माहिती अधिकारामध्ये जे नियमावली मिळालेली आहे ती फक्त त्यांनी दाखवली किंवा बडबडला, तर माझा असा अनुभव आहे की एकही रिक्षावाला नाही म्हणत नाहीत. किंबहुना जिथे जायचं असेल तिथे जाऊन तो सोडतो. हे लक्षात घ्या. म्हणजे हे एक मी अत्यंत छोटंसं उदाहरण तुम्हाला घेतलेलं आहे. बरोबर आहे? त्यानंतर टोईंग व्हेइकल असतील. प्रत्येक शहरामध्ये हा प्रॉब्लेम आहे, की तुम्ही खरेदीला जाता आणि येऊन बघता तर तुमची टू व्हीलर गायब असते. बरोबर आहे? मग त्याचे सुद्धा भरपूर नियम आहेत. त्याचे 2च नियम तुम्हाला सांगतो. जो व्यक्ती टोईंगवाला जो कर्मचारी असतात त्यांच्याकडनं अधिकृत आय कार्ड असणं कंपल्सरी आहे, जे तुम्ही मागू शकता. दुसरं, त्यांनी तो युनिफॉर्म घालणं कंपल्सरी, त्याच्यामध्ये डंगरी जी निळी घालतात ना निळी, ती घालणं अपेक्षित आहे. हे कॉन्ट्रॅक्टमध्ये सर्वात महत्वाचं जे लोकांना माहितीच नाहीये, की प्रत्येक पिकिंग म्हणजे प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा गाडी उचलली जातात, ते तर कशा पद्धतीने उचलतात तुम्हाला माहिती आहे, ते लक्षात घ्या. तर त्या प्रत्येक पिकिंगचा, प्रत्येक उचलण्याचा फोटो हा काढून ठेवायला लागतो आणि जेव्हा नागरिक मागतील तेव्हा तो फोटो सबमिट करायला लागतो, द्यायला लागतो. हे लक्षात घ्या. हे कायद्यामध्ये आहे, हे कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे, पण हे बरेच लोकांना माहितीच नसतं. त्यामुळे आता तो फोटो का काढायचा? की खरंच तुमची गाडी त्या अनधिकृत ठिकाणी होती का? चुकीच्या ठिकाणी लावलेली का? हा साधा त्याच्यामधला हिशोब आहे. राईट? हे अगदी छोटे-छोटे किंवा फ्लेक्स म्हणा. आता एक फ्लेक्स मीटिंग में हूँ, करता हूँ फोन. बरोबर आहे? हे फ्लेक्स किती ठिकाणी लावतात किंवा शहरं विद्रुप करून टाकलेले असतात. त्याचे बेसिक 2-3 नियम. म्हणजे हे सगळं माहिती अधिकार वापरल्यानंतर इतक्या लोकं, इतकी चांगली माहिती तुम्हाला मिळते, की तुम्ही तुमच्या एरियामध्ये, तुमच्या विभागामध्ये तुम्ही अक्षरशः स्टार होऊ शकता. लक्षात घ्या. इतकी प्रचंड माहिती मिळते. म्हणजे लोकं तुमच्याकडनं असे आकर्षित, अरे बापरे! ह्याला तर सगळंच माहिती आहे. आणि खरंच इतकी माहिती मिळून तुम्ही, माझे शब्द लक्षात घ्या, तुम्ही स्टार होऊ शकता, स्टार. इतकी ताकद माहिती अधिकारामध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यानंतर पोलखोलमध्ये अगदी तुम्ही बघा, कर्जमाफी घ्या किंवा अक्षरशः आता कालचं उदाहरण घ्या, ते वाधवान. मग ते वाधवान त्यांना परमिशन कोणी दिली? कशी दिली? कुठल्या आधारे दिली? किती दिवस दिली? क्वारंटाईन केलं का नाही केलं? म्हणजे बेसिकली हे प्रश्न तुम्हाला आता पडले असतील. अरे यांच्या गाड्या जाऊ शकतात, तर मग आम्ही काय पाप केलेलं आहे? आणि मग ही सगळी प्रश्नावली तुमच्या मनामध्ये आली असेल. बरोबर आहे? ते येणं साहजिकच आहे. पण तिथपर्यंत मर्यादित न ठेवता हे सगळे प्रश्न तुम्ही सरकारला विचारू शकता. आता मग पुढे जाऊन मी नक्की कोणाला विचारायला पाहिजे? कुठल्या मंत्र्याला विचारायला पाहिजे? कुठल्या अधिकाऱ्याला विचारायला पाहिजे? कुठल्या विभागाला विचारायला पाहिजे? याचा विचार तुम्ही आता अजिबात करू नका. हे तुम्हाला अनुभवाने सगळं येईल, हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला प्रश्न पडत असतील तर ते मग तुमच्यासाठी तो माहिती अधिकार तुम्हाला दिलेला आहे. जो राज्यघटनेने दिलेला आहे, संसदेने दिलेला आहे, तुमचा स्वतःचा हक्क म्हणून दिलेला आहे, म्हणून तो वापरणं गरजेचं आहे. आणि प्रश्न लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणं म्हणजे हा लोकशाहीचा आत्मा असतो. हे तुम्ही विचारलंच गेलं पाहिजे, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग कुठलीही योजना घ्यावं, सध्या आता ते ₹500 वाटतायत. तर त्याचा काय उदो चाललेला आहे किंवा पीएम केअर फंडचा जो ब्लंडर चालू आहे, बरोबर आहे?
कोण म्हणतं ट्रस्ट आहे, कोण म्हणतं 2013च्या कंपनी कायद्याखाली स्थापन झालेले आहे. उगाच मीडियामधनं वावड्या वाटतात की ते मिळालं. माझं स्पष्ट म्हणणं आहे, 14 वर्षाचा अनुभव, पीएम कर फंडला माहिती ही द्यायलाच लागणार आहे, पहिलं लक्षात घ्या. राईट? अशा अनंत आणि अनेक विषय हे लक्षात घ्या. आता माहिती अधिकाराचे फायदे काय आहेत? सर्वात महत्वाचं, एक तर तुम्ही घर बसल्या गल्ली ते दिल्ली राज्य करू शकता. दुसरा सर्वात महत्वाचं, घरात तुमच्या प्रत्येक जण वापरू शकतो. दुसरी गोष्ट, माहिती अधिकार वापरताना तुम्हाला मोर्चा काढायची गरज नाही. म्हणजे एखादा विषय तुम्ही जेव्हा हातामध्ये घेता, बरोबर आहे, मोर्चा करायची गरज नाही, आंदोलन घ्यायची गरज नाहीये, तोडफोड करायची गरज नाहीये. एवढी ताकद तुम्हाला माहिती अधिकार. मी स्वतः दस्तूरखुद उदाहरण आहे. मी एकाही ठिकाणी म्हणजे हे जे काही मी आता बडबडलो, हे न करता सुद्धा मी टोल एक झोल बाहेर काढू शकलेलो आहे. माध्यमातून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. अशी मी शेकडो उदाहरणं देऊ शकतो. आणि मग एकदा माहिती आल्यानंतर, हे लक्षात घ्या, ऑथेंटिकेटेड लीगल माहिती आल्यानंतर मग आपण आपल्या पदाधिकाऱ्यांबरोबर बसून, आपल्या कार्यकर्त्यांबरोबर बसून, मग एखादा मोर्चा, मग एखादा आंदोलन, मग एखादा आणखीन काही ज्या काही पत्रव्यवहार असेल किंवा भेटणं आहे, या एक लक्षात ठेवा, तुमच्या हातामध्ये कुठल्याही मीटिंगला जा किंवा कुठलेही तुम्ही कार्यकर्ता आहात, तुमच्या हातामध्ये माहिती अधिकारामध्ये मिळवलेले जर कागदपत्र असतील, मी तुम्हाला ठामपणे सांगतो, आणि हे लिहून ठेवा, अधोरेखित करा. समोरचा व्यक्ती कोणी असेल, तो क्लास 1 असेल, सुपर क्लास 1 असेल, IAS असेल, IPS असेल, तो नमतो, तो ऐकतो, त्याला ऐकून घ्यायलाच लागतं. म्हणजे नुसतं जाऊन भिडणं, मी भिडणं हा शब्द वापरतोय, आणि नुसतं जाऊन भिडणं आणि माहितीच्या अधिकारामधनं घेतलेली कागदपत्र जाऊन भेटणं किंवा भिडणं, याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे कायम लक्षात ठेवा. आणि कदाचित त्यामुळे तुमचा सक्सेस रेशो जो आहे सामाजिक कार्यातला, हा डेफिनेटली वाढू शकतो, हे लक्षात घ्या. त्यानंतर लोक, एक साधारणपणे तुम्हाला सांगतो, आणि ही लिस्ट जी आहे ही सरकारने त्यांच्या अहवालामधनं काढलेली आहे. कोणाला अधिक त्याचा अभ्यास करायचा असेल, अहवाल सुद्धा भरपूर आहेत. तर केंद्र सरकारचा DOPT म्हणून एक हे आहे, विभाग आहे, मिनिस्ट्री आहे, त्या माध्यमातून अलग अलग अहवाल हे प्रसिद्ध झालेले आहेत. आता साधारणपणे महाराष्ट्रामध्ये जास्त लोक जी आहेत ही जास्तीत जास्त कुठल्या विभागामध्ये प्रश्न विचारत असतात, तर ही लिस्ट राज्य सरकारनेच पब्लिश केलेली आहे, ज्याच्यामध्ये महसूल विभाग आहे, नगर विकास आहे, गृह विभाग आहे, ग्राम विकास आहे, सार्वजनिक बांधकाम आहे, जलसंपदा आहे, शिक्षण आहे, कृषी आहे, सहकार आहे, वीज वितरण आहे, आणि आरोग्य. हे जे काही 10-11 आहेत, हे प्रामुख्याने जिथे जास्तीत जास्त माहिती अधिकार वापरला जातो. आता प्रॉब्लेम प्रत्येक ठिकाणी आहे, त्या खोलात मी कदाचित जात नाही, कारण तेवढा वेळ कमी आहे. जेव्हा आपण ऍक्च्युअली प्रॅक्टिकल जेव्हा घेऊ, तेव्हा ह्या डिटेलिंग मध्ये आपण डेफिनेटली जाऊ. हे सगळं होत असताना तुमच्या मनामध्ये भरपूर प्रश्न आले असतील, बरोबर आहे. जाता जाता एक 3 सेक्शनचा मी तुम्हाला उल्लेख करतो, आणि त्याच्यानंतर मला प्रमोदजी वेळ सांगतीलच. सेक्शन एक तर सर्वात पहिलं, कायदा जो आहे हा अत्यंत सोप्या भाषेमध्ये, मी कायदा म्हटलं की क्लिष्ट अजिबात नाहीये, साध्या सोप्या भाषेमध्ये हा हे केलेला आहे. साधारणपणे 29 ते 30च हे आहेत, कलम आहेत. मी बिझी आहे, नंतर 29 ते 30च कलम आहेत, हे लक्षात घ्या. गोष्टीप्रमाणे वाचा, साधी सोपी सरळ भाषा आहे, प्रत्येकाला कळेल. 4 ते 5 वेळा वाचलात तर तुम्हालाही त्यातली कलमं कळतील. काहीही कुठल्या, सर्वात पहिलं म्हणजे हा कायदा वापरताना वकिलाची गरज लागत नाही, हा स्वतः नागरिकांनी वापरायचा असतो, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये सेक्शन 8(1) आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला माहिती नाकारू शकतात. आता माहिती साधारणपणे सर्वात पहिलं लक्षात घ्या, ग्रामपंचायत पासून संस्थेपर्यंत आज भारतामध्ये जेवढ्या संस्था आहेत त्या प्रत्येक संस्थेला लागू आहे. फार फार तर एक 7-8 डिफेन्स किंवा मिलिटरीची ज्या संस्था आहेत, IB असेल, रॉ असेल, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स असेल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स असेल, किंवा आणखी एवढ्या तत्सम जे 7-8 आहेत, त्या लोकांना फक्त, त्या संस्थांना फक्त माहिती अधिकार लागून आहे. पण त्या संस्थांमध्ये सुद्धा जर भ्रष्टाचाराचा वास आला किंवा गैरकारभाराचा जर तुमच्याकडे माहिती असेल, तर त्या संस्थांना सुद्धा माहिती अधिकार लागू आहे. त्यामुळे कुठलीही संस्था माहिती अधिकारापासून वाचलेली नाहीये. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2,
सेक्शन 4(1)(b) 17 प्रकारे माहिती प्रत्येक आणि प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरण, प्रत्येक मिनिस्ट्री, अगदी ग्रामपंचायत पासून संसदेपर्यंत, शासकीय असो किंवा निमशासकीय असो, प्रत्येक आणि प्रत्येक संस्थेला अंडर 4(1)(b) 17 प्रकारची माहिती ही स्वतःहून वेबसाईटवर प्रकाशित करणे बंधनकारक आहे. आय रिपीट, बंधनकारक आहे. ती जर केली नसेल तर त्याचा पाठपुरावा पहिला केला पाहिजे, जेणेकरून तुमचं अर्ज लिहायचं प्रमाण हे कमी होईल. त्यानंतर शेवटचं कलम सांगतो, खूपच सुंदर आहे. सेक्शन 2(f)(i)(j) मराठीमध्ये जे काय असेल ते 2(f)(i)(j) याच्यामध्ये माहिती कुठली प्रकारे तुम्हाला विचार पाहिजे, त्याच्यामध्ये सॅम्पल सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि सर्वात महत्वाचं की लिखित अर्ज करायच्या आधी तुम्हाला हा प्रत्येक प्राधिकरणामध्ये प्रत्येक डॉक्युमेंट फाईल तुम्हाला तपासायचा अधिकार दिलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे जर एखादी संस्था तुमच्या घराजवळ असेल, गावात असेल, जवळ असेल, तुम्ही जाऊ शकत असाल, बरोबर आहे, तर अर्ज करायच्या आधी तुम्ही हे सेक्शन वापरून तुम्ही सेक्शन 2(f)(i)(j) आणि सेक्शन 4(1)(b) हे 2 कलम तुम्ही वापरून तुम्ही कुठल्याही शासकीय यंत्रणेमधील कुठलाही कागद हा तपासू शकता. तो अधिकार तुम्हाला दिलेला आहे, हे कायम लक्षात ठेवा. बऱ्याच लोकांना हे माहितीच नाहीये. अर्ज कसा करायचा, अर्जाचा फॉर्मॅट काय, अरे ते नंतर झालं. त्याच्या आधी वेबसाईट आहे, त्याच्या आधी नागरिकांची सनद आहे, त्याच्या आधी GR आहे, त्याच्या आधी तपासाचा अधिकार दिलेला आहे. हे सगळं जर कराल तर तुमचा अर्ज करायचा त्रास वाचेल, अर्ज करायचे कष्ट वाचतील. आणि या तर सगळ्या गोष्टी केल्यात आणि या सगळ्या गोष्टी वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही घर बसल्या करू शकता. आणि संस्था जर जवळ असेल तर माझा तुम्हाला आग्रह राहील, जर जाणे लायक असेल, जवळ असेल, तर तुम्ही जाऊन पहिले कागदपत्र जे आहेत, हा जो तुम्हाला तपासाचा अधिकार दिलेला आहे, हा तुम्ही डेफिनेटली वापरा, असं माझा आग्रह राहील. 2-3 मिनिटं आहेत का? हो, 2 मिनिटं आहेत. ओके, 2 मिनिटं आहेत. तर बेसिकली आपण 2 मिनिटं आहेत. आपण पुढच्या सत्रामध्ये, प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये पहिली 5 मिनिटं आपण तो घेऊच. आपण कंटिन्युएशन. काय हरकत नाही. तर बेसिकली एक तर वापरणं गरजेचं आहे. तुम्हाला पत्र तपासायचं, आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नवीन नसतील किंवा आता या वेबसाईटमध्ये सुद्धा माहिती अधिकार रेग्युलर वापरणारे बरेच लोक असतील, सुरुवातीला हे प्रॉब्लेम येतात. अरे माहितीच देत नाहीत, मग ते टाळतात, मग ते नंतर या बोलतात, मग ते म्हणतात माहिती 150 शब्द आहे, एकच विषय आहे, किंवा दिलीच नाही, किंवा नंतर या, किंवा आता वेळ नाही, किंवा तुम्ही खूप माहिती विचारली आहे का, माहिती व्हॉल्युमिनस आहे, मग तुम्ही हीच का विचारली, मग तुम्ही कोण, मग तुमची ओळख काय. हे ज्याला म्हणतात ना मराठीमध्ये दात दुखीचे प्रॉब्लेम सुरुवातीला येतात. हे 4 ते 5 अर्जांपुरते येतील, त्याच्यानंतर हा प्रॉब्लेम येत नाही. आणि तोही प्रॉब्लेम कसा येणार नाही, कुठले शब्द वापरले पाहिजेत, कुठले प्रश्न विचारले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला कमी शब्दांमध्ये, कमी प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त माहिती मिळेल, बरोबर आहे. हे सगळं आपण जेव्हा आपलं ऍक्च्युअली जेव्हा प्रॅक्टिकल होईल, प्रात्यक्षिक होईल, जिथे कुठे ती कार्यशाळा होईल, हे तुम्हाला मी डेफिनेटली सो कॉल्ड मंत्र हे डेफिनेटली मी तुम्हाला निश्चितपणे देईन. सक्सेस मिळतो, मला मिळालेला आहे. जर मला मिळालेला आहे तर तुम्हाला सुद्धा तो मिळू शकतो, हे लक्षात घ्या. आणि या माध्यमातून कुठलाही विषय आपण तडीस लावू शकतो, हा विश्वास बाळगा, यश मिळतं. धन्यवाद. पहिलं सत्र झालेलं आहे. यानंतरचं प्रश्नोत्तराचं सत्र आता एक 5 मिनिटांनी सुरू होईल. तुम्हाला सर्वांना त्याची लिंक पाठवलेली आहे. प्रश्न मात्र मला व्हॉट्सअपवरती पाठवा, आणि प्रश्न हे थोडक्यात पाठवा, आणि जे महत्वपूर्ण प्रश्न आहेत तेच पाठवा. बाकीच्या सर्व गोष्टी पुढच्या सत्रामध्ये पहिली 5 मिनिटं जी आहेत ती, त्याच्यावरती जे राहिलेला पार्ट असेल, जो काही एक्स्ट्रॅक्ट मधला राहिला असेल, तो कंटिन्यू केला जाईल, आणि त्यानंतर प्रश्नोत्तर घेतली जातील. धन्यवाद.